या राधिकाला तू एकटीच उरलीस का जवळची? माझ्या चांगल्या वागण्यातही तुम्ही काहीतरी वाईटच शोधता ना? ती इकडे राहायला येणार आहे हे ठरलंय हा, आणि त्यात कोणताही बदल होणं शक्य नाही. काल मी बाबांना गच्च मिठी मारून खूप खूप बोलले त्यांच्याशी, आणि या सगळ्यासाठी थँक्स टू जानकी. मला सांग, तुझे बाबा कधी बाहेर जाणार आहेत? नाही म्हणजे तेव्हा मला येऊन जायला. तू माझ्या घरी कधीही येऊ शकतोस माय डिअर आर्यन. तू आयुष्यभर तर बाबांना अवॉइड नाही ना करू शकणार आहेस. म्हणजे कधी ना कधी तुला त्यांचा सामना करावाच लागणार आहे. अमृता, तू देवाजवळ प्रार्थना कर की त्यांचा आणि माझा सामना कधीच होऊ नये. कारण आता ज्या दिवशी ते माझ्या समोर येतील त्या दिवशी काय आर्यन? त्या दिवशी एका सेकंदाचाही उशीर न करता मी तुझा हात मागणार आहे. सुमिता तिकडे हॉस्पिटलमध्ये परशुराजांना चौकशीसाठी नेलंय. त्यात गणांनी आज हात मोडून घेतलाय. काय? आता हे कधी घडलं? मगाशी झाडावर चढायला म्हणून गेला आणि पडला खाली, हात मोडला. परमेश्वरा, तुम्हीच सांगा, हे असं सगळं असताना कशी करायची 75 साजरी? एक सांगू जानकी, ही मर्ग घालवायची असेल तर आत्याची 75 तितक्याच आनंदाने साजरी करायची. काय काम आहे? भेटायचं होतं जरा तुम्हाला, आणि येताना जरा मोकळ्या हातानेच या मॅडम. मौल्यवान ऐवज ठेवायचं तुमच्या हातांवर. आपण कार्यक्रमाविषयी काहीही ठरवलेलं नाहीये. मला सांगा, आत्याच्या वाढदिवसासाठी कोणाकोणाकडे काय काय आयडिया आहेत? पटापटा बोला. आपण एक काम करूया, आपण एका मोठ्या बुटीवर जाऊन पार्टी करूया ना. मी एका सिनेमात पाहिलं होतं. एक काम कर, हे हाताचं प्लास्टर आहे ना, ते डोक्याला घाल. म्हणजे काय, तिथे एखादा क्रॅक वगैरे असेल ना तर तो भरून निघेल. अरे हिरोईन काय, आपली आत्या म्हणजे काय हिरोईन आहे? पण आपल्या घरातल्या खऱ्या हिरोईन त्याच आहेत. काय करवे, हा तुमचा किमती ऐवज? हा रोज आमच्या घरी येतो, सगळ्यांना माहिती. घरच्यांना हे तर माहित नसेल ना की तुमच्या जानकीबाई आणि आमचे आर्यन साहेब रोज देवळापाशी चोरून भेटतात एकट्याच. आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे मी तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. आणि काय, आज तुला ऑफिसला नाही जायचं? नाही, आज सुट्टी घेतलीये. अगं एवढी मोठी सगळी तयारी करायची पार्टी. शपथ, माझा हात परत दुखायला लागला. हाय एव्हरीबडी. हाय, ये ना, बस ना. काय मग पार्टीची तयारी कुठपर्यंत आली? पार्टी? कसली पार्टी? काही नाही का त्या, ह्या अमृताला आर्यनला भेटायला मिळावं ना म्हणून त्याला खोटंच सांगितलं होतं की घरात पार्टी आहे, ये भेटायला तिला. कळलं ना? काही पार्टी बिर्टी काही नाहीये. सगळेच जण मजा करतायत, तुम्ही कशाला मनावर घेता? बरं बरं, चालू द्या तुमचं. येते. वा वा, मला काय माहिती होत होतं. एक आयडिया करूया का? माझ्या बासरीचा कार्यक्रम ठेवूया का? काका प्लीज, अरे बोर होईल. गधडी कशी बोलतीये बघ. लहानपणापासून माझी बासरी ऐकत ऐकत मोठी झाली आहे आणि आता ही बोर होते हो तुला. अगं पण गधडे, हे सगळं करायच्या आधी मला जर कल्पना नाही का द्यायची? वाकणीसांनी जेव्हा सांगितलं तेव्हा काळीच बंद पडायची वेळ आली होती माझी. पण आता सगळं ठीक आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. पण आता सगळं ठीक आहे तर तुझा पण आहेच का? म्हणजे योगेंद्रबाईंनी पण परवानगी द्यायला पाहिजेच ना. मग कसं सगळं? हे बघ जानकी, आयुष्यात सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात, पण काहीतरी मार्ग निघतो. याही प्रश्नातून काहीतरी मार्ग निघेल. माझा अनुभव आहे तसा.